नवी मुंबई उरणमधील यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपीने तिचे अवयव कापले, चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. पनवेल रेल्वे स्टेशनजवळच्या झाडाझुडपातील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील अशा स्थितीत टाकला होता. यशश्री एक कॉल सेंटरमध्ये काम करत होती. गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण 4:30 नंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही. 25 जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 2019 मध्ये उरणमधील यशश्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोपीविरोधात पॉक्स ॲक्ट अंतर्गत FIR दाखल केली होती. 2019 मध्ये तरुणी अल्पवयीन होती. ती 14-15 वर्षाची होती. या दरम्यान या प्रकरणात दाऊद शेख याला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर बराच काळ ते तुरुंगात होता. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी जेव्हा यशश्री बेपत्ता झाली त्यानंतर तिने कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले होते. कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. CDRमधून मिळालेल्या 1 नंबरवरून यशश्री बराच काळ बोलत असून दिसून आला आहे. या नंबरवर यशश्री कॉल येत आणि जातही होते. नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा या नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता. काही वर्षापूर्वी याच्याच विरोध यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी पॉक्स केस अंतर्गत FIR दाखल केली होती. अशाच बेपत्ता झालेल्या यशश्रीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला. तरुणीची बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद होता. यशश्रीची ही दाऊद जवळ असेल असा पोलिसांचा संशय होता. पोलीस तिचा शोध घेतील त्यापूर्वीच तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. यशश्री ज्या अवस्थेत सापडली ती पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवरही अनेक वार करण्यात आले होते. तिच्या छातीवर अनेक ठिकाणी खुणा होत्या. सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती. दगडाने ठेचणारे चेंदामेंदा करण्यात आला होता. यशश्रीकडे कपडे फाटलेले होते. त्यामुळे हत्येवेळी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याबाबत खुलासा होऊ शकतो. ज्या दाऊदला यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी तुरुंगवास पाठवला होता त्याच्यासोबत यशश्री संपर्क का ठेवत होती असा सवालही उपस्थित केला जात आहे. यशश्री तासनतास त्याच्याशी फोनवर बोलत होती. दाऊदच्या मनात यशश्रीबद्दल राग चीड होती. त्याला यशश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं होतं. यासाठी गेल्या 5 वर्षापासून तो याचा प्लॅनिंग करीत होता असा पोलिसांचा अंदाज आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा यशश्रीकडे बोलणं सुरू केलं. आपण केलेल्या कृत्याची माफी मागितली, तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. दाऊदनेच यशश्रीची हत्या केली च्या कुटुंबियांचा आरोप आहे. तरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाल्याने 26 जुलै रोजी रात्री उघडकीस आली. त्यानंतर तरुणीचे नातेवाईक व जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला. काल उरण बाजारपेठ बंद केल्यावर संध्याकाळी उशिरा तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज उरणमध्ये मोठ्या प्रमाणात समस्त उरणकरांकडून निषेध मोर्चे आयोजन केले गेले आहे. उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांकडून आज उरणमध्ये निदर्शने नोंदवण्यात येणार आहे.